श्री स्वामी समर्थ. या 5 लोकांना तुमच्या दारातून रिकाम्या हाताने चुकूनही पाठवू नका, अन्यथा पापाची भागीदारी व्हाल, आयुष्यभरासाठी शाप भोगावे लागतील. म्हणून 5 लोकांना तुमच्या दारातून कधी रिकाम्या हाताने पाठवू नका. काहीच तुम्हाला देणे शक्य नसेल तर किमान अन्न, भाजी, भाकरी किंवा एखादी वस्तू द्या. याचे 5 आशीर्वाद तुमच्या नशीब बदलतील, सुख समृद्धी येईल. आणि कोणत्याच 5 व्यक्ती चला जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्हाला परमेश्वराची कृपा आशीर्वाद लाभावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सर्व धर्मामध्ये दानाला अंत्य महत्त्व आहे. हे केवळ एक प्रथा किंवा पारंपरिक नाही. धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्याच्या प्रभावाने त्याला इंद्रिय आसक्तीपासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणे उचित असल्याचे सांगितले आहे. दान हे मोठे पुण्य मानले जाते. असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तीचे अनेक पाप नष्ट होतात, मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतं. धार्मिक स्थळावर दान करण्याचे महत्त्व फार पूर्वीपासून माहीत आहे, पण घराच्या दारात आलेल्या संन्यासाचे रिकाम्या हाताने परत जाणे हानिकारक ठरू शकतो. शास्त्रानुसार 5 लोकांना घराच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवले तर नशीब दुर्दैव बदलते. घरात येणारे आनंद काही दोष निर्माण होऊ लागतात. आज आपण जाणून घेऊया 5 व्यक्ती कोणत्या आहेत. सगळ्यात पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे कित्र. जर एखाद्या षडण म्हणजेच कित्र तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी पैसे मागण्यासाठी दारात आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक कधी आयुष्यात करू नका. असे म्हटले जाते की नपुंसकांना दान केल्याने कुंडलीत बुधचा दोष दूर होतो. ज्योतिषी शास्त्रानुसार नपुंसक हे बुध ग्रहाचे प्रतीक मानले जाते. एवढेच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्याचाही आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. त्यामुळे चुकूनही कधी नपुंसकाचे अपमान करू नये. जर तुम्हाला त्यांना देणगी घ्यायची नसेल तर देऊ नका, पण त्यांचा गैरवापर पण कधी आयुष्यात करू नका. अशी एक धार्मिक मान्यता आहे की जर त्यांना हिरव्या रंगाचे वस्त्र दान केले तर ते खूप शुभ असते. असे केल्याने जीवनात खूप सुख समृद्धी येते, परंतु त्याचा अपमान केल्याने जीवनात बुध ग्रह बिघडतो आणि व्यक्तींना अनेक प्रकारचे मानसिक आणि शारीरिक समस्या सामोरे जावे लागू शकते. बुध हा भाग्याचा कारक मानला जातो, म्हणून ते दान केले पाहिजेत. शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाचे कोणतेही गोष्ट दान करा. दुसरी व्यक्ती आहे संत. महात्मे. ज्योतिषी शास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारी येतात त्यामुळे त्याच्याशी नेहमी नम्रताने वागा. जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर ते नक्कीच मिळवा आणि आराध्याची खूण म्हणून जे काही शक्य आहे ते दान करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्याचा आशीर्वाद घ्या. असे मानले जाते की जर कोणी साधू आणि संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्यांच्या जीवनात दुःख आणि संकटाशिवाय काही येत नाही. त्यामुळे संत महात्मे कधी रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तिसरी व्यक्ती आहे अपंग व्यक्ती. एखाद्या अपंग किंवा अशक्त व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी येत असेल तर त्याला मदत केलीच पाहिजे. ज्योतिषी शास्त्रानुसार अशा लोकांना शनी राहूचे प्रतीक मानले जाते. यांना दान केल्याने ग्रहाचे प्रकोप टाळता येतो. कुंडलीत शनी दोष असेल तर जीवनात दुःख आणि संकट येतात असे ज्योतिषी शास्त्रात सांगितले आहे. पण कधी कधी असे होते की आपण आयुष्यात सगळे बरोबर करत असतो, पण असे असूनही जीवनात दुःख त्रास कमी होण्याचे चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमच्या दारातून कोणत्या गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवत असाल की नाही याकडे लक्ष द्या किंवा गरजू अपंग अशा एखाद्या व्यक्तीला मदत करा. त्यामुळे लक्षात ठेवा की असे कधीही करू नका, कारण अपंग व्यक्तींना राहू आणि शनी देवाचे प्रतीक मानले जाते. यामुळेच हे लोक दारातून रिकाम्या हाताने परत जाऊ नयेत. चौथी व्यक्ती आहे भिकारी. घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊन देऊ नये. पैसे नसल्यास अन्न, पाणी किंवा दान देण्यायोग्य वस्तू देखील दान केल्या जाऊ शकतात. दारात किंवा कुठेही भीक मागत असलेले लोकांना लोक शिवीगाळी करत असल्याचे अनेकदा दिसून येते. पण धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही एखाद्याला दान द्या. त्यांना हकलून देणे
फटकारणे अजिबात योग्य नाही. असे केल्याने आपले संचित पुण्यही नष्ट होते असे मानले जाते. धार्मिक शास्त्रानुसार भिकाऱ्याला कधी तुमच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान करा. तुमचे ते करू शकत नसाल तर ईश्वराची क्षमा मागा. 5वी व्यक्ती आहे ती म्हणजे घरची मुलगी. घरात मुलगी सासरहून माहेरी आली की तिचा अपमान कधी करू नका. जेवढे तिचे लाड करता येतील तेवढे करा. तिला कधी निराश करू नका. तिचे मन दुःखी होईल असे कधी वागू नका. त्यामुळे तुमच्या घराची लक्ष्मी तुमच्यावर रागवेल आणि निघून जाते. म्हणून घरातील मुलीची कधीही अपमान करू नका. त्यामुळे तिला नेहमी आनंदी ठेवा आणि ते सासरी जाताना तिला कधी रिकाम्या हाताने पाठवू नका. कारण मुलीला दिल्याने तुम्हाला कधी कशाची कमी पडत नाही. तर अशा प्रकारे आपण हे आपल्याला जमेल तशी मदत नक्की करा. आता पाहूया की कोणत्या दिशेला पाय करून झोपल्याने आयुष्यात दुर्दैवी येते. या दिशेला पाय करून चुकूनही झोपू नका. आयुष्यात दुर्दैव येईल. यामुळे घरात गरिबी येते. तसेच वास्तुशास्त्रानुसार माता लक्ष्मी आपली साथ सोडते. घरात सतत आजारपण येते आणि कोणी ना कोणी सतत आजारी राहते. सर्व पैसा दवाखान्यातच खर्च होतो व मोठमोठ्या आजारांना आपणास सामना करावा लागू शकतो आणि यामुळे घरात सुख समृद्धी शांती राहत नाही. नोकरी व्यवसायात वारंवार अडचणी येतात. याचा परिणाम खूप गंभीर असू शकतो. या दिशेला पाय करून झोपल्याने तुमची प्रगती थांबेल आणि तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणार नाही. त्यामुळे घरातील लक्ष्मी निघून जाईल. तर कोणत्या दिशेला पाय करून झोपणे योग्य कोणते अयोग्य आपण या माहितीमधून पाहूयात. पण त्याआधी तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. मनुष्य आपल्या दैनंदिन जीवनात अनेक गोष्टी करत असतो ज्याचे काही लोकांना विविध प्रकारे त्रास सहन करावा लागतो. असे नाही की एखादी व्यक्ती या सर्व गोष्टी जाणून बुजून करते, परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून केल्या जातात ज्याच्या जीवनावर वाईट परिणाम पडू शकतो आणि त्यांच्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणे. वास्तुशास्त्रात व्यक्तीने कोणत्या दिशेला पाय करून झोपावे यासाठी दिशा निश्चित केली आहे. एखाद्या व्यक्तीने कोणत्या दिशेला डोके व कोणत्या दिशेला पाय करून झोपावे याबद्दल वास्तुशास्त्रात सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर मित्रांनो, एखादी व्यक्ती चुकीच्या दिशेला पाय करून झोपली तर तिच्या शरीराची सर्व ऊर्जा निघून जाते. कारण चुकीच्या दिशेला पाय करून झोपल्यामुळे शरीराचे नकारात्मक परिणाम होत असतो. तर मित्रांनो, झोप आपल्याला दिनचर्येचे महत्त्वाचा भाग आहे. दिवसभराच्या धावपळीमध्ये आपल्याला शरीराचा आराम देण्याचे कार्य हे झोप करत असते. मनुष्य नाही तर पशुपक्षी, झाडू झुडपे सुद्धा झोप घेतात. त्याचबरोबर झोप आपल्या शरीराचे अंत्य महत्त्वाचे आहे. झोप आपल्या शरीराला उत्तम स्वस्थ चैतन्य उत्साह देणारे असते. झोप पूर्ण झाल्यानंतर शरीरात उत्साह असतो, पण काही लोक झोपून उठल्यानंतर सुद्धा उत्साह देतात. आळस दिवसभर त्यांच्या अंगात असतो. तर त्याचे कारण काय? तर रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेचच झोपू नये. जेवणानंतर किमान अर्धा ते 1 तासाने झोपावे. रात्री लवकर झोपून लवकर उठावे. सूर्यानंतर खूप उशीरपर्यंत झोपू नये. तसेच वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची सुद्धा योग्य दिशा निश्चित केली आहे. तर मित्रांनो, जसे शुद्ध अन्न शरीर खूप महत्त्वाचे असते, तसेच झोप सुद्धा आपल्याला शरीर खूप महत्त्वाचे असते. जर आपली झोप पूर्ण झालेली नसेल याचा प्रभाव मानसिक स्वास्थ्य यांच्यावर परिणाम करणार आहे. आपला आळस वाढत असतो. योग्य दिशेला झोपल्यामुळे आपल्या स्वास्थ्यासोबतच घरात सुख शांती टिकून राहते. वास्तुशास्त्रानुसार उत्तरेला डोके व दक्षिणेला पाय करून झोपल्यामुळे धनाची देवी नाराज होते. याचा परिणाम घरात पैशाची कमतरता, भांडणे, अस्तित्वता, नाराज, उत्साह कमी जाणवू लागते. दक्षिणेकडे पाय केल्यामुळे शरीरात नकारात्मक ऊर्जा वाढत असते. ही दिशा यमदेवाची दिशा आहे. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेला पाय व उत्तरेला डोके करून झोपू नये. याचे कारण म्हणजे दक्षिण दिशा ही मृत्यू देवता यमदेवताची आहे. दक्षिणेला पाय करून झोपण्याचा अर्थ म्हणजे आपल्या यमलोक जात आहेत असा अर्थ होतो. मृत्यू झालेल्या लोकांचे पाय दक्षिणेला केले जातात, जिवंत लोकांचे नाही.
वैज्ञानिकदृष्ट्या दक्षिण दिशेला पाय करून झोपणे हे निश्चित मानले आहे. वैज्ञानिकाच्या अभ्यासानुसार पृथ्वीमध्ये चुंबकीय शक्ती पृथ्वीच्या आसपास चुंबकीय क्षेत्र असते. चुंबकीय लहरी अदृश्य जे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाते. जेव्हा आपण दक्षिणेकडून डोके करून झोपतो तेव्हा पृथ्वीची मॅग्नेट प्लेट सोबत आपले जोडले जातो. हे चुंबकीय तारा आपल्या डोक्याकडून प्रवेश करते व पायाकडून निघून जाते. यामुळे आपण भोजन केलेले अन्न पचन होते आणि आपल्या आयुष्यात वाढ होते. दक्षिणेला डोके करून झोपणे हे शुभ मानले जाते. वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा सिद्ध आहे. तर मित्रांनो, या उलट जेव्हा आपण दक्षिणेला पाय करून झोपतो हे चुंबकीय तारा पायाकडून प्रवेश करते आणि डोक्याकडून निघून जाते. यामुळे चुंबकीय तार शरीरावर विपरीत परिणाम करते असते. यामुळे स्वास्थ्याच्या हानी होताच पण परिणाम आपल्या मस्तकी मानावर सुद्धा असतो. म्हणून दक्षिणेला पाय करून कधी झोपू नये. या दक्षिणेला सतत पाय करून झोपल्यामुळे आयुष्यातील अटॅक सुद्धा येऊ शकतो. अचानक मोठमोठे आजार उद्ध्वस्त होऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणेला पाय करून कधी झोपू नये. यामुळे घरात गरिबी व दारिद्र्यता येते. पूर्ण दिशेलाही पाय करून चुकूनही झोपू नका. सूर्योदयाच्या दिशा चुकूनही पाय करून झोपायचे नसते. याच्या पृथ्वीवर एकमेव दिसणारा देवता म्हणजे सूर्यभगवान. सूर्यभगवान सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. यामुळे आपणास ऊर्जा प्राप्त होते. आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडत असतो. जरा सकारात्मक दिशेला आपण पाय करून झोपत असाल तर आपल्या जीवनात अनेक अडचणी येऊ लागतात. अनेक आरोग्याच्या अडचणी आपणास जाणवू लागतात. यामुळे दिशेला पाय करून चुकून झोपायचे नसते. त्याचबरोबर घरात कर्त्या पुरुषाने म्हणजे जो कमावता पुरुष आहे त्याने पूर्वेला डोके करून कधी झोपू नये. घरातील इतर लोक झोपू शकतात पण कर्त्या पुरुषाने उत्तरेला पाय दक्षिणेला डोके करून झोपले पाहिजे. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्ती वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करून प्रोत्साहित करा. व्हिडिओला संपूर्ण पाहिल्याबद्दल